चंद्रपूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेचा मार्ग खडतर आहे। चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेचं गणित कसं आहे बघूया ग्राफिकच्या माध्यमातून। बहुमताचा आकडा आहे 34, काँग्रेस 27 आणि 3 काँग्रेस प्रणित नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर भाजपकडे आहेत 23 नगरसेवक। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना चंद्रपूरमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत आहेत, ज्यांच्याकडे 6 नगरसेवक आहेत। तर चंद्रपूर महापालिकेमध्ये असलेल्या त्रिशंकू स्थितीमुळे सत्तेचा मार्ग खडतर झालाय। पहिल्या क्रमांकावरची काँग्रेस आणि त्या खालोखाल असलेल्या भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही, त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची झाली आहे। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंसोबत निवडणुकीआधी आघाडी केलेल्या वंचितला 2 जागा मिळाल्यात। त्यामुळे आता चंद्रपूरच्या महापौर पदाच्या शर्यतीत ठाकरेंची शिवसेना आणि वंचितची भूमिका महत्त्वाची आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते वडेट्टीवार आणि धानोरकरांसह ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू आहे। काँग्रेसकडून ठाकरेंना उपमहापौर पदाचाही प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। दरम्यान चंद्रपूर महापालिकेमध्ये जो आमचा महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत असं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गेहेंनी भाजपसोबतही जाण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। भाजप नेते मुनगंटीवारांनी मात्र महापौर हा भाजपचाच असेल असं स्पष्ट केलंय। मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगितलं तर मला जो भाजप आमचा शिवसेनेचा जो महापौर करणार आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत। आता आणि ऑफरची गोष्ट आम्ही कोणाला ऑफर त्याच्या विषयी मी आपल्या माध्यमातून सरसवरच बोललो का मला जो महापौर बनल शिवसेनेचा महापौर बनवेल मी त्याच्यासोबत जायला तयार आहे। म्हणजे तुम्ही भाजपसोबत देखील जाऊ शकता। मी तुम्हाला आता सांगितलं मला जो महापौर करेल मी कोणासोबत पण जायला तयार आहे, तो प्रश्नच नाही। अनेक अपक्ष नगरसेवक किंवा इतर नगरसेवक हे संपर्कात आहे की तुम्ही जर भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवत असाल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत। चर्चा सुरू आहे, संवाद सुरू आहे। यामध्ये उभाटाच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे। महापौर पद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही देता येतच नाही। शहराच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी महापौर भाजपचाच करावा लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।